व्हिडिओ चालू केल्या गवत्यान माझ्याशी चेष्टाच करायला चालू केली. त्यांचं पाहुणं आम्ही तर आयव्ही किचनमध्ये आलो. तर आज होता भाऊनो रविवारीच मला वेळ मिळते. मम्मी म्हटली आज दुकानात बाळ मी थांबतो, तू जाऊन मस्तपैकी फिरून ये जा. आठवडाभर काम करतोस तू, मस्तपैकी जाऊन फिरून जा, तू काय टेन्शन घेऊन नकोस. मम्मीला म्हटलं तूच ग एक नंबरच म्हटलं. असा जे डायलॉग जे मारलो आणि आम्ही राजारामपुरीत गेलतो. येता आम्हाला अरविंद किचन हायस्कूल समोर हे एक्झिबिशन दिसलं. म्हटलं गवत्या आपण इथं घुसायला लागते, काय काय हाय बघ्या म्हटलं. तर मस्तपैकी सोपं होतं आणि भिंतीवर लावायला असं आरसं भारी भारी होतं डिझाईनमध्ये. आणि अक्षय आणि गवत्या फर्निचर दिसेल तिथं जाऊन बसाल तीत. आणि वेगवेगळ्या पेंटिंग आणि फ्लॉवर पॉट लय भारी होतं. 4-5 हजार रुपये सांगाल तीत. आणि गवत्याला आणि त्या पाहुण्याला असं व्हिडिओत गेल्या लागल्यावर गवत्याचं पाहुणं लाजाल तर ते काय येणार हसाल तर लय. ही खुर्ची भावानं एक नंबर होती. तर मामाला विचारलं मामा ही खुर्ची कितीला. मामा पिचकारी मारायला गेलं. थांब म्हटला 5,000 रुपये की हे 4500 रुपये को मिलेगा डिस्काउंट करके. गवत्या लगेच झोपलाच. मामा म्हटलं राहून दे आता काय पैसे नाहीत, बघूया म्हटलं तुमचा नंबर तेवढा द्या नंतर घेतो. तर पुढे जाऊन बघितलं तर हे असं लाकडावर काहीतरी लिहून द्याल तिथं. भारी होतं हे पण किचन. मग घेऊया म्हटलं तर नको म्हटलं हाय माझ्याकडे म्हटलं ऑलरेडी होतं भावानं माझ्याकडे म्हणून काही घेतलो नाही. आणि हे पुस्तक पण भारी होतं, लिहायचं होतं आणि पुसायचं होतं. आणि लेडीचं पण साहित्य लय भारी भारी काय काय आलं. काकणं बी ढीक आणि काय काय इकडं लिस्टिप काय काय होतं. मग दाखवूया म्हटलं तुम्हाला. आणि गवत्याच्या पाहुण्याची मज्जा त्यात गवत्याच्या मागेच लागले. इसमें कितना बजा किती वाजले ते. अरे सांग की ते सांग की किती वाजल्यात सांग. कवर त्याला किती वाजल्यात सांग. हा येते की रे खोटं बोलतोस खोटं बोल. मग पुढे जाऊन बघतो तर हे पण भारी होतं बघा भावानं किचनचं. हे पण जरा वेगळी होती, त्याच्यापेक्षा जरासं वेगळं होतं. मला काय वाटलं लोणचं आपलं फक्त आंब्याचंच आणि लिंबूचंच असते. बघाय तर म्हटले तर इथं 20 ते 25 प्रकारचं लोणचं काय काय लसूणचं बिसूनचं लय काय काय होतं. आणि पुढे गेल्यावर म्हटलं तर माझ्या डोक्यात एक ट्यूबच पिटली. म्हटलं पिल्लीचा फोटो इथं प्रिंट करून घ्यायला लागते. माझ्याकडे काय फोटो नव्हता. माझ्या डोक्यात आलं ह्यो फोटो पिल्लीचा ह्याच्यावर लय भारी दिसणार. वहिनीने जे फोन लावला आणि फोटो जे मागून घेतला डायरेक्ट लगेच प्रिंट मारून घेतली. आणि जाता भावानं तुम्हाला बाय बी करून आणि आम्ही असं सप्पईमध्ये घरला गेलो बघा.